लेकरासाठी येतो त्याला ठेका जुळा ना या पोराला ठेका जुळत नाही बघा ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम ठेका जुळत नाही यांना ठेका कुठे जाऊन ते माहिती का अरे कस कांदा काढताना बोलतो चांगलं जुळत नाव काय तुझं पप्पाचं मया तुझी कुंभार आई पप्पाचं लग्न झालंय का तू होता का लग्नाला कुठं होता कुठं होता बायको कशी करायची काळी का गोरी तुझं नाव काय तुझ्या बापाचं आईचं खानदान पप्या बरं जाऊ तुझ्या पप्पाचं लग्न झालं का हो मम्मीचं हो बरं सांग बरं तू होता का पप्पाच्या लग्नाला तू होता का पप्पाच्या लग्नाला कुठं होता तुला लग्न करायचं का हो बायको कशी करायची काळी का गोरी मला सांगा ते म्हणतोय गोरी झारगरवाडीकर अरे काळा म्हणतो गोरी आणि गोरा म्हणतो गोरी तुम्ही तर सांगा पाहुणं कुठं जात्याला जायला गोरी नाचाला कसं होतं म्हण अभंगावर का गाण्यावर अभंगावर गाण्यावर यमुना काय बरं ऐका तुला कशा होतं मग पाकरा पाकरा म्हटला कधी दिसतो गाणं म्हणायचं शेत नाही पण पाकरावर नाही जमतंय तुला अभंग होतं मला चित्रता याचा म्हणलं की असं जमतंय आणि पाकरा म्हणलं की असं जमतंय म्हणजे शेतात जोडतोय गाण्यावर जमल का गाण्यावर कोणत्या दुसरं कोणत्या
अजून कोणत्या दादा नंबर चांगला कधी दिसते ऐका म्हणजे सोबत पण ऐका गाणं म्हणायचं शेत नाही रे गड्यानं. अरे हे आपल्या खारघरवाडीमध्ये गेले अनेक वर्षापासून या ठिकाणी सप्ताह सुरू आहे. स्वाभिमान वाटतं रे ज्यावेळेस गावातल्या सप्त्याची पत्रिका बघितली. कारण हे अधिकारी माणसं या ठिकाणी होऊन गेले ज्ञानाचं अमृत आपल्याला पाजवून गेले रे गड्यानं. अरे ऐका खारघरवाडीमध्ये गेली अनेक वर्षापासून सप्ताह सुरू आहे. वर्ष 42. कारण हे जवळजवळ बघायला गेलं तर महाराज या कार्यक्रमाला अवघ्या 8 वर्षानंतर 50 वर्ष पूर्ण होतील. कारण हे या सप्ताहाच्या जवळजवळ मला 3 तप पूर्ण झाले. 4थ्या तपात पदार्पण आपला सप्ताह करणार आहे. 42 वर्षामध्ये गावामध्ये किमान 42 टाळकरी आपल्या गावामध्ये व्हायला पाहिजे रे गड्यानं. काही गरज आहे तुम्हाला बाहेरून पोरं बोलायची. एक पोरग घरातून तयार झालं पाहिजे. ए पोरांनो, छत्रपती शिवाजी महाराजांनी पहिला किल्ला कोणता जिंकला? शिवनेरी. तुमच्या घरात पहिला किल्ला कोणता जिंकला? तर शिवाजी महाराजांनी तोरणा किल्ला जिंकला. बरं ऐका पोरांनो, ए पोरांनो, आता ते नवीन गाणं आलंय. कोणतं? दाफूक टुफूक. तुझ्या तिकडे रुपड्याला मन तुरून पाहतंय ग. तुझ्या तिकडे रुपड्याला मन तुरून पाहतंय ग. हरिपाठातला 3रा भंग कोणता? नाही आता पोराव भेऊ नका. बरं मला सांगा, घरात तुम्हाला मोबाईल कोणी दिला? बघायला कोण देते? पप्पा देते. फक्त खरं बोलायचं बरं का पोरांनो. त्याच्यानंतर पुन्हा अजून एक गाणं माझा हिट झालंय. असं मात्र सांगते. ए पोरांनो, पुन्हा ते म्हणून टेंगे जय कृष्ण जगन्नाथ. चांगलं जमतंय. पण ऐका, या पोरांना गरज आहे कशाची माहितीये का? या पोरांच्या हातामध्ये ज्ञानोबरायाचा 10 रुपयाला हरिपाठ येतो ना, तो या पोरांच्या हातामध्ये द्या. तो गोबरायाच्या गाठ्याची किंमत आहे 50 रुपये. 50 रुपयाचा गाठा या पोरांच्या हातामध्ये द्या. का सांगतो माहितीये का? पोरांना धन आणि संपत्ती कमवण्यापेक्षा या पोरांना संस्कार देणं काळाची गरज आहे रे गड्यानो. जर यांच्या हातात गाठा दिला, त्यांचा माता जाग्यावर राहील. जर नाही गाठा दिला तर म्हातारपणातला आता घातल्याशिवाय राहणार नाही. म्हणून पोरांवरती संस्कार देणं खूप काळाची गरज आहे रे गड्यानो. हा बोलता झाला आन वाढ पातेलं घ्यायचं. ऐक, त्या सगळ्या आपल्याच आत्यानं आपल्याच मावश्या दोघांनी नाचत जायचं. सगळ्याकडे जायचं. इकडं बसलेलं, पाठीमागं बसलेलं, वट्यावर बसलेलं, कट्ट्यावर बसलेलं. अर्धा तास यायचं नाही. 10ची चिल्लर घ्यायची नाही. 10ची 20ची 50ची चालत बरं का फक्त आपल्याला. काय सगळ्याकडे जायचं. सगळं आपल्याच आत्यानं आपल्याच मावश्याची. आत्या मावशी देणार नाही. तिच्या डोक्यात सकाळी वाद झाल्याशिवाय राहणार नाही. आणि इकडं जर इकडलं कोणी मामा काका देणार नाही सकाळी. म्हणून ऐका, सगळ्याकडून सुरुवात करायची. अगोदर इकडून सुरुवात करायच्या. आणि आता या ठिकाणी प्रशांत महाराजांचं लगेच या ठिकाणी पात्र येत आहे. त्यानंतर आपल्या गावामध्ये सुंदर असा लग्नाचा कार्यक्रम होणार आहे. गेल्या वर्षी अर्धाच राहिला होता. काय करावं, आता पोरगीच रडायला लागली होती. म्हणून आता रडू नको बाई. रडणार नाही. सुंदर असा लग्नाचा कार्यक्रम आता या ठिकाणी याच्यानंतर होईल. हा, सगळ्याकडे जायची सुरुवात करा. सगळ्याकडे डोंगराची मला दिसती